नमस्कार, श्री स्वामी समर्थ भक्तांनो. बघा, उद्या 4 ऑगस्ट अत्यंत महत्त्वाचा दिवस. आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या आहे दीप अमावस्या, जिला गटारी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असं देखील म्हणतो. खरं तर उद्या आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस. परवापासून म्हणजे 5 ऑगस्ट पासून बरोबर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा प्रत्येकासाठी खास आहे. अमावस्या तिथी ही नकारात्मकता संपवण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी, इडापिडा नष्ट करण्यासाठी, घरातील दरिद्रतेचा नाश करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. त्यासोबत अमावस्या तिथी ही पितरांची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाची असते. महिन्यातून एकदा जरी म्हणजे संपूर्ण महिन्यातून एकदा अमावस्या तिथीला जर तुम्ही पितरांचं स्मरण केलं, पितरांसाठी काही विशेष उपाय केले, पितरांसाठी काही तुम्ही दान धर्म केले, तर त्याचं जे पुण्य आहे ते लाखो पटीने लागतं. बघा, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये पितृदोष कधीही नसावा. ज्याच्या मागे पितृदोष असतो त्याला विचारा की त्याचा त्रास काय असतो. सतत संकट, विघ्न, अडथळे, सतत अडचणी. जेव्हा हे सगळं करून थकतो, मग ज्योतिषांकडे, ब्राह्मणांकडे जातो, पत्रिका दाखवतो आणि ते आपल्याला सांगतात की तुला खूप मोठा पितृदोष आहे. पितृदोष हा प्रत्येकाला असतो, कारण मागील 3 पिढ्यांपासून आपल्या घरात कुणी वारलेलं असतं, त्याचा थोडा तरी दोष आपल्याला लागलेला असतो. बऱ्याच वेळा आपण बघा श्राद्ध घालतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, ज्यामुळे हा दोष कमीच असतो. पण बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी करायला विसरतो, आपल्याकडनं त्या गोष्टी घडत नाही आणि मग पितरांचा दोष हा वाढत जातो. जेव्हा पितरांचा हा दोष वाढत जातो तेव्हा आयुष्यातील अडथळेही वाढत जातात, संकट येतात, अपघात होतात, विघ्न येतात, घरात विवाह जुळत नाही, शुभकार्य होत नाही, खूप अडचणी येतात. मग हा पितृदोष कसा दूर करायचा, हा पितृदोष कसा संपवायचा, आपण ज्योतिषांना विचारतो आणि मग ते खूप खर्चिक असणाऱ्या आपल्याला पूजा सांगतात. प्रत्येकाला त्या पूजा अफोर्डेबल नसतात. त्या पूजा आणि बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा अमावस्या तिथीला जर तुम्ही या पद्धतीचा एक दिवा ह्या एका दिशेला तुम्ही अमावस्या तिथीला लावायला सुरुवात केली, कितीही प्रखर, कितीही मोठा असणारा पितृदोष नष्ट होईल. पितरांच्या ऋणांतून मुक्तता होईल, अडचणी अडथळे दूर होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी बाधा आहे ती देखील नष्ट होईल. अत्यंत साधा सोपा उपाय सांगत आहे जो अमावस्येचा खास आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला फक्त या एका ठिकाणी दिवा लावायचा, कारण दीप अमावस्या आहे. उद्या सकाळी जर या एका दिशेला एका ठिकाणी जर तुम्ही दिवा लावला तर नक्कीच तुमच्या घरातील अडथळे दूर होतील, विघ्न संपून जातील, पितृ शांत होतील आणि तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील. माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि अखंड घरामध्ये लक्ष्मीची प्राप्तीही राहील. आता नक्की कुठला उपाय आहे, काय आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, उद्या अमावस्या तिथीला आपल्याला सकाळी पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे. धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे जा, नसेल तर घरीच अंघोळीचं जे पाणी असेल त्यात थोडं पंचगव्य घाला. पंचगव्य असेल तर घाला, नसेल तर गोमूत्र घाला, थोडं गंगाजल घाला, एक चिमूटभर मीठ घाला, हळद घाला आणि त्या पाण्याने स्नान करा. या पद्धतीने जरी तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तरी अभ्यंग स्नानाचं संपूर्ण पुण्य तुम्हाला लाभेल. स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे. सूर्याला उद्या अर्घ्य द्यायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे. तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर देवघरात दिवा लावून घ्यायचा. देवांचं जे पूजन असेल ते सगळं करायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा. याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पंटी घ्या. घरात जो कुठला दिवा असेल, कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे. 2 वातींची पिळून एक वात घालायची आणि यामध्ये थोडंसं तेल घालायचं. मोहरीचं तेल असेल तर उत्तम राहील. आता मोहरीचं तेल नसेल, साधं तेल घाला आणि एक चिमूटभर आपली फोडणीची जी काळी मोहरी असते ती घाला. हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशेला एक पाट चौरंग ठेवा, त्यावरती चांगलं वस्त्र टाका. समोर बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्या. त्यानंतर एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये एक मुठभर काळ्या तिळ्या घालायच्या. काळ्या रंगाच्या असणाऱ्या तिळ्या आत्ताच तुम्ही बाजारातून म्हणजे दुकानामधून घेऊन या. उद्या तुम्ही सकाळी आणल्या तरीही चालतील, पण काळ्या तिळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. समजा नसतीलच, काही आमच्याकडे नाहीच आहेत काळ्या तिळ्या, तर त्याच्याऐवजी एक मुठभर गहू घेतले तरीही चालतील. गहू किंवा काळे तीळ दोघांपैकी काहीतरी त्या प्लेटमध्ये मुठभर घालायचं आहे
आणि त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोजून 7 काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत। एक काळी मिरी हातामध्ये पकडायची, पितरांचं स्मरण करायचं, इच्छा व्यक्त करायची, लक्ष्मीचंही स्मरण करायचं, माता लक्ष्मीचं, आणि त्यानंतर हे जी काळी मिरी आहे ती त्या दिव्यात अर्पण करायची। पुन्हा दुसरी काळी मिरी घ्यायची, सेम त्याच पद्धतीने पुन्हा ती त्यात अर्पण करायची। अशा 7ही काळ्या मिऱ्या अभिमंत्रित करत स्मरण करत तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला बघा, दिवा पेटून त्याच्यामध्ये वात घालून तेल वगैरे सगळं लावून झालं की त्यानंतर काळ्या मिऱ्या घालायच्या आणि त्याच्यानंतर या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं। हळदी कुंकू एकत्र मिक्स करा, त्यात थोडं पाणी घाला आणि हे मिक्स करून त्या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढा। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठं भांडं घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही मोठं एक आपलं खोलगट असणारं पातेलं घेतलं, मोठं असं एखादं टोप घेतलं तरीही चालेल। हे मोठं भांडं तुम्हाला त्याच्यावरती त्या दिव्याच्या वरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पितृसूक्त जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे। बघा, नित्यसेवेचं जे आपलं पुस्तक आहे या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये देखील पितृसूक्त दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे बघून म्हटलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही आपल्या मोबाईलला पण पितृसूक्त आहे, गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर तिथेही तुम्हाला सहज मिळून जाईल। तिथे बघून तुम्ही पितृसूक्ताचं पठण केलं तरीही चालेल। आता समजा ज्यांना पितृसूक्त येत नसेल की आम्हाला येतच नाही किंवा आमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तकही नाहीये, तर अशा लोकांनी काय करा, पितृसूक्तमाच्या ऐवजी तुम्ही पितरांचं ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, तुम्ही हा मंत्र जरी 5-10 मिनिटं म्हटला तरीही चालेल। जर पितृसूक्त म्हणत असाल तर तुम्हाला संपूर्ण 1 वेळा पितृसूक्त म्हणायचं आहे। जर तुम्ही ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणणार असाल तर 5 मिनिटभर तुम्हाला 51 वेळा तरी ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे हे कनकधारा स्तोत्र येत नसेल तर श्रीसूक्तम म्हटलं तरीही चालेल। श्रीसूक्तम किंवा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा असाच ते भांडं तसंच त्याच्यावरती ठेवायचं आणि हा दिवा असा झाकून त्या दिशेला तिथे तसाच ठेवून द्यायचा आणि मग बाकीचं आपलं जे काही काम असेल किंवा जे काही आपलं असेल ते तुम्ही करू शकता। बरोबर सकाळी हा दिवा लावलात की संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान त्यावरती झाकण काढायचं। तुम्ही मध्ये एकदा दोनदा ते झाकण काढलं तरी चालेल। जर तेल खूप कमी वाटत असेल तर त्याच्यात तेल घाला, पुन्हा ते भांडं ठेवा, पण 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला हे झाकण त्याच्यावरून काढायचं आहे आणि त्या भांड्याला जे भांडं तुम्ही त्यात घातलं होतं त्याला जी काजळी साठलेली असेल ती एकत्रित जमा करायची आहे। सगळ्यात पहिले या काजळीचा एक टिक्का तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचा आहे। मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला याच काजळीचा एक स्वस्तिक काढायचा आहे। त्यानंतर ही जी काजळी आहे ही काजळी घरातल्या प्रत्येक सदस्याला तुम्हाला थोडी थोडी लावायची आहे। राहिलेली काजळी एका डब्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हाही तुम्हाला कधीतरी बाहेर जायचं असेल किंवा काही इडापिडा पाठी लागलेली आहे, काही त्रास होत असेल, वाईट शक्तीचा काही त्रास होत असेल तर त्या प्रत्येक वेळेस ही काळी काजळी जी आहे ती स्वतःच्या कपाळाला लावा। याने नेहमीच तुमच्या घराचं तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील। नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल, नकारात्मकता संपून जाईल आणि तुमच्या जीवनाची भरभराट होईल। लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहील आणि अखंड तुमच्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद राहील, ज्यामुळे अडथळे अडचणी दूर होतील, घरावरील विघ्न जे आहे ते संपून जातील। साधा सोपा उपाय आहे पण खास उपाय आहे, आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।